हॅलो ऑल अँड वेलकम टू द मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट हा टॉपिक बघणार आहोत आणि प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट काढण्यासाठी आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज होतो ती सुद्धा बघणार आहोत. सो कम्प्लीट एक्सप्लेनेशन ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये डिफरंट टाईप्सचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. ज्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला वेगवेगळे इव्हेंट्स दिले असतील आणि त्या इव्हेंट्सची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. सो सुरू करूया. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. आता आपल्याला एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे, तर आपण काय करणार, त्या इव्हेंटचा नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस फाइंड आउट करू. राईट, हे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सॅम्पल पॉईंट इन पर्टिक्युलर इव्हेंट कसं फाइंड आउट करायचं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी किती असेल. सो त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेसेस. सिम्पल भाषेत याला आपण अजून लिहू शकतो की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ एस. म्हणजेच काय की इव्हेंट ए मध्ये किती सॅम्पल पॉईंट आहे आणि इव्हेंट एस मध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहे. इव्हेंट एस म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की सॅम्पल स्पेसेसमध्ये किती सॅम्पल पॉईंट आहे. गुड, फॉर्म्युला कळाला. आता हा फॉर्म्युला एक्झाम्पलमध्ये कसा यूज करायचा ते बघू. एक्झाम्पल नंबर 1. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच इव्हेंट. द कार्ड ड्रॉन इज रेड कार्ड अँड फेस कार्ड. सो या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. म्हणजेच ही आहे आपला रँडम एक्सपेरिमेंट. हा मेन एक्सपेरिमेंट आहे आणि जेव्हा आपण 52 प्लेइंग कार्ड्स प्ले करतो आपल्याकडे एक सिम्पल डायग्राम आहे ज्याच्यामध्ये सगळं एक्सप्लेनेबल आहे. सो जेव्हा आपल्याकडे 52 कार्ड्स असतात, 26 रेड कार्ड आणि 26 ब्लॅक कार्ड असतात. रेड कार्ड्समध्ये सुद्धा 13 हार्ट शेपची आणि 13 डायमंड शेपचे कार्ड्स असतात आणि ब्लॅक कार्ड डिवाइड होतं 13 क्लब आणि 13 स्पेडमध्ये. ही डायग्राम काय इम्पॉर्टंट आहे, जेव्हा आपण आता एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा तुम्हाला कळेलच. स्टेप नंबर 1, आपल्याला एन ऑफ एस फाइंड आउट करायचं. एन ऑफ एस म्हणजे काय की नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेसेस. ओव्हरऑल किती सॅम्पल पॉईंट्स आहे. जर ही डायग्राम बघितली तर सगळ्यात वर म्हणजे टोटल आपल्याकडे किती कार्ड्स आहे, 52. सो एन ऑफ एस इक्वल टू येणार 52. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की इव्हेंटमध्ये किती नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आहे. तो फर्स्ट इव्हेंट दिला आहे अ रेड कार्ड. तो हा रेड कार्ड म्हणजे काय, 52 कार्ड्सपैकी आपल्याला फक्त रेड कार्ड चूज करायचे आहेत. त्याच्यामध्ये ब्लॅक कार्ड यायला नाही पाहिजे. सो रेड कार्ड येण्याचे किती चान्सेस आहे, 26. कारण आपल्याकडे टोटल 26 रेड कार्ड्स आहे. म्हणून एन ऑफ ए इक्वल टू येणार 26. सो नंबर ऑफ ए आहे आपल्याकडे, नंबर ऑफ एस आहे. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितला आहे, तर हे दोघं पण व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायचं. 26 डिवाइड बाय जर आपण 52 केलं तर आपल्याकडे आन्सर येतं 26 डिवाइड बाय 52 इक्वल टू 1 डिवाइड बाय 2. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इक्वल टू काय आलं, 1/2. पण कळालं की रेड कार्डसाठी आपली प्रोबॅबिलिटी आपण कशी फाइंड आउट केली. आता याच एक्झाम्पलमध्ये सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचे की फेस कार्डसाठी काय प्रोबॅबिलिटी. फेस कार्ड म्हणजे काय असतं, ही डायग्राम एक दिली आहे ज्याच्यामध्ये किंग, जॅक आणि क्वीन हे 3 कार्ड्स असतात. याला म्हणतात फेस कार्ड. आता फेस कार्ड का म्हणतात, कारण याच्यावर फेसेस असतात. कळालं. आता प्रत्येक हार्टमध्ये 3 फेस कार्ड असतात. सेम डायमंडमध्ये सुद्धा 3 फेस कार्ड असतात. क्लबमध्ये 3 फेस कार्ड असतात आणि स्पेडमध्ये सुद्धा 3 फेस कार्ड असतात. सो टोटल आपल्याकडे किती फेस कार्ड आहे आता, 12. म्हणून एन ऑफ बी इक्वल टू काय येणार मग, 12. आता बी का घेतला, कारण हा सेकंड इव्हेंट आहे. फर्स्ट इव्हेंट ऑलरेडी आपण लिहिला आहे आणि दिस वन इज द सेकंड इव्हेंट, म्हणून मी एन ऑफ बी कन्सिडर केलं आहे. परत या ठिकाणी एन ऑफ बी आहे आणि एन ऑफ एस आहे.
सिम्पल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू काय येणार मग? नंबर ऑफ बी डिवाइड बाय नंबर ऑफ एस. सो एन ऑफ बी आपल्याकडे 12 आहे आणि एन ऑफ एस इक्वल टू आहे 52. अगेन 12 डिवाइड बाय 52, आन्सर येतं 3 डिवाइड बाय 13. आता आपण याला 4ने डिवाइड केलं तर 4 3 जा 12 येतं आणि 4ने 52ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 13. 3 डिवाइड बाय 13 पुढं कुठलाही डिव्हिजन होत नाही, म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू येणार 3 डिवाइड बाय 13. सो इथं हा जो आपला फर्स्ट क्वेश्चन होता तो आपण कम्प्लिटली सॉल्व्ह केला. आता आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. सेकंड क्वेश्चन आहे, अ बॉक्स कंटेन 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स, 6 कॉफी चॉकलेट and 2 peppermint chocolates. Find the probability of each of the following events if one of the chocolate is picked from the box at random. आणि हे 2 इव्हेंट दिलेले आहेत. सगळ्यात आधी क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे की मेन सॅम्पल स्पेस कुठला असणार आहे. तो मेन सॅम्पल स्पेस आहे की आपल्याकडे एक बॉक्स आहे ज्याच्यात 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे, 6 कॉफी चॉकलेट आहे आणि 2 पेपरमिंटच्या चॉकलेट्स आहे. याच्यासाठी सॅम्पल स्पेस कसं फाइंड आउट करायचा, तर 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट्सला मी कन्सिडर केलं S1, S2, S3, S4 आणि S5. 6 कॉफी चॉकलेटला आता Sच का घेतला, कारण स्ट्रॉबेरी S पासून सुरुवात होतं म्हणून मी S कन्सिडर केलं. तसंच 6 कॉफी चॉकलेट आहे, कॉफी C पासून सुरू होते म्हणून C1, C2, C3, C4, C5 आणि C6. आणि लास्ट आहे की 2 पेपरमिंट चॉकलेट सुद्धा त्याच्यात आहेत. सो पेपरमिंट आहे म्हणून मी कन्सिडर करते P1 आणि P2. गुड. सो आपलं सॅम्पल स्पेस काय येणार मग, या सगळ्यांचं ॲडिशन म्हणजे त्याच्यात आपल्याला स्ट्रॉबेरी चॉकलेट्स, कॉफी चॉकलेट आणि पेपरमिंट चॉकलेट आणि सगळ्यांचं आपण ॲडिशन केलं तर एन ऑफ एस इक्वल टू असेल 13. फर्स्ट सॅम्पल स्पेस तर आपल्याला मिळालं आणि त्याच्यामधले नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स पण मिळाले विच इज इक्वल टू 13. आता आपण जाऊया इव्हेंटकडे. पहिला इव्हेंट आपल्याला दिलेला आहे की इट इज कॉफी चॉकलेट. म्हणजे काय, ह्या सॅम्पल स्पेसमधून असे चॉकलेट शोधायचे जे फक्त कॉफी चॉकलेट्स आहेत. सो स्ट्रॉबेरी चॉकलेट आम्हाला नको आहे, आम्हाला पेपरमिंट चॉकलेट पण नको आहे. कुठले पाहिजे, फक्त कॉफी. म्हणून ए इव्हेंटमध्ये कुठले चॉकलेट्स येणार, C1, C2, C3, C4, C5 आणि C6. आणि एन ऑफ ए काउंट केलं तर किती आहे, 6. एन ऑफ एस आहे, एन ऑफ ए दोघं पण व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. सिम्पल आपण फाइंड आउट करणार प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ एस. एन ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 6, एन ऑफ एस आहे 13. या दोघांना डिव्हिजिबल जात नाही म्हणून पहिल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याकडे आली आहे 6 डिवाइड बाय 13. आता सेकंड इव्हेंट, इट इज अ पेपरमिंट चॉकलेट. सेकंड इव्हेंट सांगितलं आहे की मला अशा चॉकलेट चूज करायचे ज्या फक्त पेपरमिंट असतील. खूप इझी आहे. सो 2च आपल्याकडे पेपरमिंटचे चॉकलेट्स आहेत म्हणून बी इक्वल टू येणार P1, P2 आणि एन ऑफ बी किती येणार मग 2. अगेन प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करून घेऊ. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी डिवाइड बाय एन ऑफ एस. व्हॅल्यू पुट केलं आपण, सो एन ऑफ बी आलं 2, एन ऑफ एस इक्वल टू 13. अगेन 2 डिवाइड बाय 13 होत नाही म्हणून इथं आपलं सेकंड इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आली आहे 2/13. कळालं आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला. काहीही डिफिकल्ट नाही आहे, फक्त तुम्हाला सॅम्पल स्पेस फाइंड आउट करता यायला पाहिजे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस किती आहे ते. जर तुम्ही तिथपर्यंत करेक्ट सॉल्व्ह केलं तर पुढचं एक्झाम्पल 100% करेक्टच सॉल्व्ह होईल. होमवर्क आता हे 2 क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. हे दोघं पण क्वेश्चन व्यवस्थित वाचा. ट्राय करा की तुम्ही स्वतः कुठंही रेफरन्स न घेता, कुठल्याही बुकमध्ये न बघता हे दोघं पण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. जर डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्स लिहू शकतात आणि जर तुम्ही एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह केलं तर प्लीज आन्सरसुद्धा लिहा, म्हणजे मी तिथं तुम्हाला सांगू शकते की तुमचा आन्सर करेक्ट आला आहे की नाही.